आगमन दिल्याबद्दल मी तुझे खूप मनापासून आभारी होते. काय तो डोंगर काय ती झाडी, काय तो डोंगर काय ती झाडी. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. जय देव. मी विशाखा पाटील. आमची पहिलीच टूर निघालेली आहे, एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल. हे बघा आमची पब्लिक, ऐका ना सगळे. नाही उंबरलेलं नाही आहे. आम्ही आत्ताच अक्कलकोटला पोचलोय ना. आंघोळीची सोय आपली इथे होणार आहे. आता आम्ही ते आंघोळ करू ना, दर्शनासाठी जाऊ. आता आपण अक्कलकोटला आहेत. आपली आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे. नाश्ता करताय. ही आमची माधुरी म्हात्रे. हाय गाईज, आता आम्ही अक्कलकोटच्या मंदिरात दर्शनासाठी चाललोय. जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले, जडमुड उद्धरिले. कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सुता नरगे, आता आम्ही पोहोचलोय तुळजापूरला दर्शन करण्यासाठी. आता आम्हीच आहोत. हाय.
आता आम्ही निघलोय पंढरपूरला जायला. सॉरी मी तुम्हाला आतमध्ये थाली वगैरे दाखवू नाही शकले, सो सॉरी. आता आमची बस निघली आहे पंढरपूरला. सो बाय बाय, पुढे भेटू आपण. हाय गाईज, आता वाजले सकाळचे 7. आम्ही इथे स्टेला होतो, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास. खूप छान असं हे भक्त निवास आहे. इथे आपल्या सगळ्या लोकांची राहण्याची सोय उत्तमरित्या केली. इकडे बघ, मंदिर इकडे बघ. बघा आम्ही सगळे आता लाईनीत आहोत. थोड्याच वेळात आमचं दर्शन गेले 2 होणार आहे. तास झाले आम्ही लाईनीतच उभा आहे, तरी आता आम्हाला कुठं दिसतं थोडा मंदिर. दिसते, थोडी थोडी आशा दिसते आमच्या अशा आमच्या नानाला. पल्लवीत झाल्यात. तर आमची नानी थकलेली आहे. आता तुम्ही माझा फोन पडलास. नवरी पालून जा तुमचे. तर गाईस आता आमचा झालेलो आहे. तर आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला आलो आहे. तर आता मी पुढे जाऊन सज्जनगडवर आलेलो आहे. इथे सर्व मंडळी बसले. इथे त्रिशा, इथे छोटी. छोटी कसं वाटते तुला आज? फिट अँड फाईट. चला काही नंतरच भेटतो तुम्हाला. इथे पूर्ण तयारी चालू आहे. वाजलेत 5:50. आमची 3rd वस्ती होती सज्जनगडला. इथे आम्ही स्टे केला होता. बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे इथे आमची राहण्याची सोय. हाय कर. हाय गाईज, आता आम्ही आलेलो आहोत सज्जनगडावरील आकर्षण असलेला पॉइंट ढाब्याचा मारुती. बघा गाईज, व्ह्यू बघा तुम्ही, काय व्ह्यू आहे. पूर्ण तलाय. सो तुम्ही पाहू शकता इथे व्ह्यू खूप छान आहे. लय भारी काम.
गाईज तुम्ही बघितलं आपली एक वस्ती सज्जनगडावर झाली खूप चांगल्या प्रकारे. आज आता आपण सगळ्यांचा एक रिव्ह्यू घेऊया की वस्ती कशी वाटली. हे आमच्या नानी उज्ज्वला नानी या तुम्हाला सांगतील आता सज्जनगडावर कसं वाटलं. खूप छान आहे, वातावरण एकदम प्रसन्न आहे. असं वाटतं तिथे गेल्यावर घरी येऊन एवढी शांतता आहे. तुम्ही जाऊन बघा, थंडी पण खूप गुलाबी थंडी आहे एकदम. हा सांगा आता सगळ्यांनी कसं. काय तो डोंगर, काय ती झाडी, काय तो धुका. आई सांगा थोडं थोडं कसं वाटला. मस्त वाटला, छान वाटला. या आमच्या आई बैठकीत जातात, त्यांना अजून या गोष्टीची माहिती असेल. बाबा सांगा कसा वाटला. चांगलं वाटतं. आता सगळ्यांनी सांगा कसा वाटला. खूप छान वाटलं आम्हाला, तिथलं सगळं काही आवडलं, त्यांचा प्रसाद वगैरे सगळं छान होतं. हे आमचे भाऊ, त्यांना आपण विचारूया की सज्जनगडाची वस्ती त्यांना कशी वाटली. सज्जनगडाची वस्ती तर व्यवस्थितच होती आणि हा तुमचा कार्य आहे ना, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. थँक्यू सो मच तुमच्याच पाठिंब्याने. हाय गाईज, आता 1 वाजलेत. आम्ही आपला नेक्स्ट डेस्टिनेशन प्रति शिर्डी इथे आलेलो आहोत. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. गाईज आता आमचं प्रति शिर्डीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय एकविरा आईच्या दर्शनाला. आता आम्ही निघतोय. गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत एकविरीला आणि इकडे बघा सगळी उतरलेली आहेत बस मधनं, हे बघू शकता. आणि आता आम्ही वरती चाललेलो आहे. इकडे बघा आता आम्ही चाललेलो आहेत वरती गेलो. वरती जाताना मला भेटूया. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत वरती आणि सगळ्यांना दम लागलेलो आहे. इकडे बघू शकता इकडे पप्पा. तर गाईज आता आम्ही वरती चाललो आणि पहिलेच सगळ्याला व्हायला लागला. आणि आता मेन वरती रिवर्स नाही बसणं, वरती अशी इकडे पुढे थोडी आरती मंडळी गेलेली आहे ना, आरती पाठी आहे. तर आता इकडे बघू. तर गाईस आता तुम्हाला थोड्या वेळात भेटते. तर गाईस अर्धी जणांना थोडं रिक्षा येत आहे तिथनं, त्यांना भेटता. आणि एकविरीचा नवा रस्ता केलेला आहे. सीड्या होत्या, आता रोड टाईप केलेले आहे. आणि हा म्हणजे आहे पण दुसरा रस्ता केलेला. आणि इकडे जाणार आता आम्ही पोचलेलो आहोत वरती. आणि आता आम्ही दर्शन घेऊ. आरती जणांनंतरला येतील आणि आम्ही दर्शन घेतलं खाली जाऊ आणि घरी जाऊ. तर गाईस त्या रोडावरनं आल्यावर तुम्हाला वापस पावऱ्या पण चढायला लागतील. आणि आता आम्ही वरती चढतो. आरती मंडळी नंतरला येतील आणि आमचे भाऊजी पण खाली थांबलेले आहेत, कारण की अर्धी जण बाकी आहेत ना, मग त्यांना घेऊनच येतील. आणि इकडे बघा दिदीसा वगैरे पुढे गेला, तिचा पाय जरा दुखतात म्हणून हिच्याबरोबर स्लो चालायला लागतं. आता तुम्हाला ती मंडळी आल्यावरच भेटूया. हां तर गाईज आता आम्ही वरती पोचलेलो आहे. आणि हा बघा आपल्या आई माऊलीचा. आणि इकडे जी आहे तिचा पाय फ्रॅक्चर झाले तरी पण ती
देवीचं आपल्या आईमाऊलीचं दर्शन घ्यायला आलेली आहे. आणि हाय गाईज, आपण आपला लास्टचा स्पॉट एकविरा आईच्या मंदिरात आहोत. आता आपलं दर्शनासाठी आपण आता दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. तो गाईज आपलं दर्शन झालं, एकविरा मातेचं खूप छान दर्शन झालं. एवढ्या जवळनं दर्शन आपलं पहिल्यांदा झालं. थँक्यू सो मच एकविरा आई. आपली ही टूर उत्तमरित्या पार पडली. आपला लास्टचं स्टॉप होतं एकविरा आणि खूप छानरित्या असंच आई तुझा आम्हाला पाठिंबा असू दे. आपला हा जो आपण स्टार्ट केला आहे त्याला तुझी साथ असू दे आणि खूप छान प्रकारे सगळं योग्य रीतीने पार पडू दे, एवढी तुझ्या चरणी प्रार्थना. जय जयकार, 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 जय जयकार. नव्हता तरी पण तिने जेवण दिल्याबद्दल मी तुझी खूप मनापासून आभारी होते. मनापासून खूप आवडली. नेक्स्ट टाइम नक्की येऊ आम्ही. आपली आता टूर संपायला आली आहे. लास्ट डेस्टिनेशन होता आपला एकविरा आई. एकविरा आईचं पण सगळ्यांना खूप चांगलं दर्शन झालं. सांगा कसं दर्शन झालं. आता आपण सगळ्यांकडे थोडा थोडा आपल्या टूरचा रिव्ह्यू जाणून घेऊया. पहिली ट्रिपचा खूप छान अनुभव होता. तुम्ही या. 34 कोटी देवांच्या आशीर्वादाने आमची टूर सुखाने पार पडत आहे. अजून सुद्धा आम्ही चालू आता घरच्या दिशेने. चांगलं दर्शन चांगलं झालं, व्यवस्थित झालं. 3 दिवस चांगले निघले. ट्रिप चांगली झाली आणि दुसरी पण ट्रिप अशी चांगली होते. बोला. काय बोलायला शब्दच नाही माझ्याकडे. पंढरपूरला गेलतो ना, असं वाटत तिथेच राहावा. याची सुद्धा इच्छा नव्हती झाली. थँक्यू आई. तुम्ही बोला काहीतरी. संजय गेलो ना, खूप छान वाटलं. थँक्यू.